हॅलो एव्हरीवन. आज आपण वाचलं असेल की आज संयुक्त परीक्षेची जाहिरात आलेली आहे. या संयुक्त परीक्षेमध्ये PSI, STI आणि असिस्टंट या तिन्ही परीक्षा होणार आहेत. या तिन्ही परीक्षांची पूर्व परीक्षा ही 16 जुलै रोजी होणार आहे, तर यांची मुख्य परीक्षा ही वेगवेगळ्या तारखेला होणार आहे. या तिन्ही परीक्षांचा अभ्यास एकाच वेळेस आपल्याला करावा लागणार आहे, त्यामुळे आपला वेळही वाचणार आहे आणि आयोगाचाही वेळ वाचेल. या परीक्षेच्या तयारीसाठी कोणती पुस्तकं वाचावीत हा सगळ्यांसमोरचा मोठा प्रश्न असेल. कोणती पुस्तकं वाचावीत हे तर मी आज सांगणार आहे, त्यासोबतच कोणती पुस्तकं वाचायची नाही हे आधी सांगेल. अशी एखादी संयुक्त परीक्षा आली की मार्केटमध्ये ठोकळे यायला चालू होतात. मग तो कोणाचाही असेल. एखादा मुलगा एखादा ठोकळा उचलतो आणि त्याला वाटतं की आपण एक रामबाण घेतलेला आहे, परंतु तसं नसतं. परीक्षेमध्ये या ठोकळ्यातून एकही प्रश्न येणारा नसतो. त्यासाठी असे ठोकळे न वाचता प्रत्येक विषयासाठी वेगळी अशी पुस्तकं वाचावी लागतात. एका विषयासाठी 10 पुस्तक वाचण्यापेक्षा 10 वेळा एकच पुस्तक वाचणे हे खूप चांगले राहील. आता आपण एकेका विषयासाठी पुस्तक पाहणार आहोत. त्यापैकी पहिला आपला विषय आहे तो म्हणजे चालू घडामोडी. एक गोष्ट लक्षात घ्या की चालू घडामोडीसाठी कोणतंही पुस्तक नसतं. त्यासाठी आपल्याला दररोज न्यूजपेपर हा वाचावाच लागतो आणि न्यूजपेपर हा आपल्याला लोकसत्ता हा वाचावाच लागेल. आणि त्यासोबत तुम्ही सकाळ ठेवू शकता किंवा महाराष्ट्र टाइम्स ठेवू शकता. ते दुसरं कोणतं ठेवायचं ते तुम्ही पाहता. त्यासोबतच तुम्ही जे युनिकचं मासिक येतं बुलेटिन नावाचं ते तुम्हाला वाचावं लागेल. आणि याशिवाय तुम्ही आमची वेबसाईट MPSC अकॅडमी यावर आम्ही दररोज चालू घडामोडी टाकत असतो, त्याही तुम्ही पाहत जा. दुसरा विषय आहे इतिहास. इतिहासासाठी BL ग्रोवर यांचा आधुनिक भारताचा इतिहास हे पुस्तक खूप चांगले आहे. यासोबतच महाराष्ट्राच्या विशेष संदर्भासह असा उल्लेख असल्याने तुम्हाला अनिल कठारे किंवा गाठाड यांपैकी एक पुस्तक वाचावं लागेल. हे पुस्तक पूर्ण वाचण्याऐवजी तुम्ही महाराष्ट्राचे जे काही ठळक मुद्दे आहेत तेवढेच वाचून घ्या. याच्यापैकी यानंतरचा विषय आहे भूगोल. भूगोलसाठी सौदी यांचं पुस्तक खूप चांगलं आहे, परंतु सौदी यांचं पुस्तक हे अपडेटेड नाही आहे. त्यासाठी तुम्ही खतीब हे पुस्तक त्यांच्यासोबत वापरा. सौदी आणि खतीब हे पुस्तक तुम्ही सोबत वापरा. त्यामुळे तुमचे जे आकडेवारीमध्ये मिसअंडरस्टँडिंग होणार नाही. या पुढचा विषय आहे राज्यघटना. एक सांगायचं म्हटलं ना तर राज्यघटनेसाठी M. लक्ष्मीकांत यांच्या पुस्तकापेक्षा चांगलं पुस्तक होऊ शकत नाही. परंतु हे पुस्तक फक्त इंग्रजी आणि हिंदी या दोनच भाषेत आहे, त्यामुळे काही लोकांना अडचण येऊ शकते. जर का तुम्हाला हिंदी कळत नसेल अथवा अवघड जात असेल तर तुम्ही तुकाराम जाधव सरांचं एक पुस्तक आहे गोल्डन कलरमध्ये भारताचे संविधान हे पुस्तक वाचा व त्यासोबत कोळंबे सरांचे पॉलिटिक्सचे पुस्तक सोबत ठेवा. या दोन्ही पुस्तकांचा सोबत अभ्यास केल्याने पॉलिटिक्सचा चांगला अभ्यास होऊन जाईल. यानंतर पुढचा विषय आहे इकॉनॉमिक्स. इकॉनॉमिक्ससाठी देसले सरांचे 2 पुस्तक आहेत. त्यापैकी भाग पहिला आणि कोळंबे सरांचे इकॉनॉमिक्सचे पुस्तक हे 2 पुस्तकं यांचा संयुक्त अभ्यास हा इकॉनॉमिक्ससाठी चांगला राहील. यासोबतच महाराष्ट्राची आर्थिक पाहणी म्हणजेच इकॉनॉमिक सर्व्हे ऑफ महाराष्ट्र हे तुम्हाला पाहावे लागेल. मागच्या काही परीक्षांमध्ये याच अहवालातून खूप प्रश्न येत आहेत, त्यामुळे या अहवालाकडे तुम्ही दुर्लक्ष करून चालणार नाही. हा अहवाल तुम्हाला वाचावाच लागेल. यानंतर आहे सामान्य विज्ञान. सामान्य विज्ञानासाठी 2-3 पुस्तक आपण पाहिली असतील. त्यामध्ये जयदीप सरांचे पुस्तक आहे, मग कोळंबे सरांचे पुस्तक आहे, आणखी रागिनी देशमुख मॅडमचं पुस्तक आहे. परंतु याऐवजी मी तर सांगेन की तुम्ही 8वी 9वी 10वीची महाराष्ट्र बोर्डाची क्रमिक पुस्तक वाचा. मागच्या काही परीक्षांमध्ये याच क्रमिक पुस्तकातून प्रश्न आलेले पाहण्यात येत आहेत. त्यामुळे 8वी 9वी 10वी हे 3 पुस्तकं तुम्हाला खूप झाली. तुम्ही तेवढा जर अभ्यास केला तर मला वाटतं की 10 पैकी 7 क्वेश्चन तुम्ही आरामात सोडून जाल. आणि शेवटचा राहिला तो म्हणजे बुद्धिमत्ता. बुद्धिमत्तेसाठी बरीच पुस्तकं मार्केटमध्ये अवेलेबल आहेत, परंतु मागच्या काही परीक्षांमध्ये आपण पाहिलं तर बुद्धिमत्ता ही खूप वरच्या स्तराला गेलेली आहे आणि जे पुस्तकं अवेलेबल आहेत त्यांचा स्तर खूप खाली राहिला आहे.
त्यामुळे युनिक अकॅडमीचे एक मॅडम आहेत अपर्णा दीक्षित, त्यांनी राज्यसेवा सीसॅट हे पुस्तक काढलेलं आहे. हे पुस्तक तुम्ही वाचा, ते खूप चांगलं पुस्तक आहे. त्याच पुस्तकातून बुद्धिमत्तेचा अभ्यास तुमच्यासाठी चांगला राहील. आता जी बुकलिस्ट सांगितली त्यामध्ये खूप कमी पुस्तकं आहेत असं काही जणांना वाटेल, परंतु आजच्या दिवसापासून येणाऱ्या 16 जुलैपर्यंत 75 दिवस आहेत. त्यासाठी एवढीच पुस्तकं वाचून तुम्ही परीक्षा देऊ शकता. आणि एवढी पुस्तकं जर तुम्ही नीट वाचलात, चांगला अभ्यास करून, तर मला वाटतं की तुम्ही परीक्षा तुमची निघून जाईल. तर हे पाहिलं आपण की येणाऱ्या परीक्षेसाठी कोणती पुस्तकं वाचावीत. यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण क्वेश्चन पेपरचे अनालिसिस आणि कोणत्या पुस्तकातून काय काय वाचायचं हे पाहणार आहोत.